छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची आज पोलीस कोठडी संपली। आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर कोरटकरला हजर केलं जाणार। कुणाल कामराला 31 मार्चला खार पोलीस स्टेशनला हजर राहण्याचा समन्स कामराने वकिलांमार्फत मागितलेली 2 एप्रिलपर्यंतची मागणी फेटाळली। कुणाल कामराबाबत मुख्यमंत्र्यांनी शांत राहण्याचं आवाहन केलंय, त्यामुळे शिवसैनिक शांत। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया, कामराला कायद्याने धडा शिकवणार असल्याचीही प्रतिक्रिया। कुणाल कामराच्या YouTube चॅनलला दहशतवादी संघटनेकडून पैसे येतात, शिवसेना नेते राहुल कनाल यांचा आरोप। कनाल यांनी मुंबईच्या खार पोलिसांना दिलं चौकशीच्या मागणीचं पत्र। कुणाल कामरा कुणाच्या तरी वतीनं बोलत असेल तर त्यानं विचार करावा। हक्कभंग आणल्यावरही कुणाल कामरा चुका करत आहे। आक्षेपार्ह शब्द टाळला असता तर हे प्रकरण घडलं नसतं। दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। नार्को टेस्ट करण्याला तयार मात्र आदित्य ठाकरे सूरज पांचोलीचीही नार्को टेस्ट करावी। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांची मागणी। दिशा सालियनच्या वडिलांनी घेतली पोलिसांसह आयुक्तांची भेट। पोलीस मुख्यालयात वकील निलेश ओझासह भेट घेतली। शवविच्छेदन अहवाल खोटा होता, शवविच्छेदन अहवाल ग्राह्य न धरता साक्षीदारांचे जबाब घ्यावे, तसंच क्राईम सीनचं आमच्या मीडियासमोर रिक्रिएशन करण्यात यावं। सालियन यांचे वकील निलेश ओझा यांची मागणी। दिशा सालियन प्रकरणी असलेले पुरावे तपास यंत्रणेकडे देणार। उच्चभ्रू आणि अतिसंवेदनशील प्रकरण असल्यामुळे वैयक्तिक कुणाला देऊ शकत नाही। पुरावे जगजाहीर झाले तर संबंधित आरोपी ते पुरावे नष्ट करू शकतात, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। पोर्शे अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांकडून 2 पोलीस अधिकारी बडतर्फ करण्याचा प्रस्ताव। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुणे पोर्शे प्रकरणातील रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा। पुणे पोलिसांचं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांना पत्र। स्वारगेट एसटी बस स्थानकातील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। स्वारगेट एसटी स्टँड परिसरात बसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार त्याने केला होता। पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरण पीडित तरुणीनं गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती, तर प्रधान सचिवांनाही पत्र लिहून असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्याची केली मागणी। पुणे हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात मोठी अपडेट। चालक जनार्दन हंबर्डीकरला अटक। 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। टेम्पो ट्रॅव्हल्स आगीत 4घांचा मृत्यू झाला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींकडून हत्येची कबुली। घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी गुन्ह्याची कबुली दिली। माझाच्या बातमीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा दुजोरा। देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात। घुलेसह 3 आरोपींनी दिलेल्या हत्येच्या कबुलीमुळे कराडच्या अडचणी वाढणार। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात स्कॉर्पिओतले पुरावे महत्त्वाचे ठरणार। काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत आढळले होते 19 पुरावे। स्कॉर्पिओवरील ठसे सुधीर सांगळे या आरोपीशी जुळले। फिंगरप्रिंट ब्युरोचा बोटांच्या ठशांबाबतचा अहवाल। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादाच्या ऑफिस बॉयचा जबाब। 6 डिसेंबरला आवादा कंपनीत घुलेसह साथीदारांचा गोंधळ। देशमुखांची घुलेला कंपनी बंद न करण्याची विनंती। बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही अशी घुलेची देशमुखांना धमकी। जबाबात नमूद। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंना वाचवलं। मनोज जरांगेंचा सुरेश धसांचं नाव न घेता गंभीर आरोप। धसांनी डोक्यावर पाप घेतलंय, त्याचे परिणाम आणि फळ भोगावे लागेल, जरांगेंचं वक्तव्य। खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी या सरकारची अवस्था। सगळी आश्वासनं फोल ठरलीत। सत्तेवर आल्यानंतर सरकारची दडपशाही सुरू झाली आहे, पण दडपशाही ब्रिटिशांना जमली नाही, यांनाही जमणार नाही। उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका।
उद्धव ठाकरेंनी दिलेली माहिती अपूर्ण, अधिवेशनातील कामकाजाचे सरकारी तास काढले तर कळेल या अधिवेशनात सर्वात जास्त काम झालं. शंभूराज देसाईंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा एसंशी असा उल्लेख. एसंशी ही शिवसेना नसून एक गट. उद्धव ठाकरेंची टीका. उद्धव ठाकरे आता वेडे होऊन दगड मारायचे बाकी. रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटाचा एसंशी गट असा उल्लेख केल्यानंतर कदम संतापले. आमचा पक्ष आहे की गट हे सुप्रीम कोर्टानं सांगितलंय. मंत्री संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. याकूब मेमनची कबर सजवणारे तुम्ही आम्हाला काय सवाल विचारता. मंत्री आशिष शेलार यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. तसंच ठाकरेंनी बदलापूर प्रकरणी सभागृहात प्रश्न उपस्थित करायचा होता असंही केलं वक्तव्य. उद्धव ठाकरे हे काँग्रेसमध्ये गेले ही मोठी चूक असल्याचं जनतेनंही मान्य केलं. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. काँग्रेससोबत घरोबा करण्याची वेळ आली तर आमचं दुकान बंद करू या बाळासाहेबांच्या वक्तव्याचीही आठवण करून दिली. शिवाजी पार्क परिसरात बाळासाहेबांचा फोटो असलेला बॅनर पक्षाचा अधिकृत बॅनर नाही. मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केलं स्पष्ट. विधिमंडळातील मुख्यमंत्री फडणवीसांच्या 4 मिनिटांच्या निवेदनातील 12 सेकंदांचा भाग वेगळा करून व्हॉट्सअॅप ग्रुपवर केला व्हायरल. अपप्रचारासाठी व्हिडिओ व्हायरल केल्यानं पनवेल शहर पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केलाय. बुरख्याबद्दल नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार करणार. नितेश राणेंनी बेजबाबदार वक्तव्य करून सरकारची प्रतिमा मलिन करू नये. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची प्रतिक्रिया. कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली आढावा बैठक. केशवराव नाट्यगृहाच्या कामाचा आढावा घेतला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पुणे शहर आणि जिल्ह्याची महत्त्वाची संवाद बैठक. उदय सामंत, नीलम गोऱ्हेंसह आमदार खासदार उपस्थित राहणार. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज अमरावती जनता दरबार. सोबतच माजी खासदार नवनीत राणा यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार. राष्ट्रवादीची निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक. पक्षाचे 30 निवडक पदाधिकारी, मंत्री आणि आमदारांनाच बैठकीचं निमंत्रण. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे गाड्या नसल्यानं अजित पवार संतापले. तातडीनं गाड्या खरेदी करण्याचे दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. आगामी काळातील सणांच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये बैठक पार पडली. जिल्हा शांतता बैठकीला मंत्री भरत गोगावलेंची अनुपस्थिती, तर मंत्री आदिती तटकरे बैठकीला हजर. पालकमंत्री पदावरून दोघांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा. ज्यांनी आपल्या पक्षात एकाही मुस्लिम नेत्याला मंत्रिपद दिलं नाही ते मुस्लिमांना आज सौगात देत आहेत. अबू आझमींची टीका. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस. विरोधी उमेदवार राहिलेल्या राहुल मोटेंकडून सावंतांच्या निवडीला आव्हान. निवडणुकीत साडी, भांडी आणि पैसे वाटप केल्याचा आरोप. आमच्या पक्षात लोकशाही आहे, त्यामुळे बदल होतात. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि गांधी घराण्यात तेच पक्षात अध्यक्ष राहतात. मंत्री गिरीश महाजन यांचा हल्लाबोल. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांनी त्र्यंबकेश्वराच्या साधू महंतांची भेट घेतली. महाजन त्र्यंबकेश्वरमध्ये येत नसल्यानं साधूंनी नाराजी व्यक्त केली होती. कुंभमेळ्यासंदर्भातील विवादावरही बैठकीत चर्चा झाली. जळगावच्या वरण गावात मंत्री गिरीश महाजनांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं दुखापत. वीरमरण आलेल्या अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना ही घटना घडली. भाजप प्रदेश महामंत्री संजय केणेकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. सदिच्छा भेट घेत व्यक्त केली कृतज्ञता. तसंच हनुमानाची मूर्ती फडणवीसांना भेट दिली.
मंत्रालयात आता ऑनलाईन ॲपद्वारे प्रवेश मिळणार. डिजी प्रवेश नावाच्या ॲपवर नोंदणी करून प्रवेश घेता येणार. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास अभ्यागत कारवाई होईल. लाडकी बहीण योजनेची फेरतपासणी राज्य सरकारच्या वतीनं सुरू. मात्र इतर विभागांकडून सहकार्य मिळत नसल्यानं महिला आणि बालविकास विभागाला अडचण. माहिती न मिळाल्यानं फेरतपासणी करायची कशी, विभागासमोर प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरासह दीक्षाभूमीलाही भेट देतील. मुंबई विद्यापीठानं सादर केलेला अर्थसंकल्प वादात सापडण्याची चिन्ह. अर्थसंकल्प मनमानीकारक पद्धतीनं मंजूर करून घेण्यात आल्याचा आरोप. हा अर्थसंकल्पच रद्द करावा अशी युवा सेनेची मागणी. आज हायकोर्टात त्यावर सुनावणी होईल. जळगाव जिल्ह्यात काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद. जिल्हाध्यक्ष आणि निरीक्षकांवर निवडणुकीदरम्यान पैसे घेतल्याचा आरोप. मात्र जिल्हाध्यक्षांनी हे आरोप फेटाळले. कवी नारायण सुर्वे यांची जनशताब्दी शासनातर्फे साजरी करण्यात येणार. सुर्वेंच्या साहित्यावर आधारित विविध कार्यक्रमांचंही आयोजन करणार. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची माहिती. अल्पसंख्याकांसाठी राबवण्यात येणाऱ्या 7 योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा. जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतली आढावा बैठक. गोंदियातील जैन मंदिरांचं तीर्थक्षेत्राच्या योजनेमध्ये समावेश करण्याचा बैठकीत प्रस्ताव. जिल्ह्यातील विविध विकास कामांवरही चर्चा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्राला अ दर्जा जाहीर. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. तीर्थक्षेत्र अ दर्जाला नगरविकास खात्याचीही मंजुरी. नाशिकच्या कुंभमेळ्यात 20 कोटींच्या जवळपास लोक येतील. आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी अंदाज वर्तवला. प्रशासनानं योग्य त्या सोयी सुविधा पुरवाव्यात, रवींद्र पुरींची मागणी. जिंदाल स्टेनलेस महाराष्ट्रात 42,886 कोटींची गुंतवणूक करणार. उद्योजक रतन जिंदाल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव. यातून सुमारे 15,500 रोजगार संधी उपलब्ध होणार. मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाई कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून पाहणी. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांचं नालेनिहाय आणि दिवसनिहाय नियोजन करण्याचे बांगर यांचे निर्देश. मुंबई महानगरपालिकेची नागरी सुविधा केंद्र 28 ते 30 मार्च दरम्यान सुरू राहणार. सुट्टीच्या दिवशीही नागरिकांना सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत मालमत्ता कर भरता येईल. पुण्यातील वाहतूक कोंडी 53% कमी, तर वाहतुकीचा वेग 10.44% वाढला. पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. सोलापूर महापालिका प्रशासनाचं 1,293 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक मंजूर. यात कुठलीही कारवाई नाही. मात्र मनपा प्रशासक सचिन ओंबासे यांची माहिती. लातूर महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त बाबासाहेब मनोहरेंकडून सादर. 17 लाख रुपये शिल्लकीचं अंदाजपत्रक. कोणत्याही प्रकारची करवाढ नाही. गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे. रस्ते अपघातांची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश दिले. बीड जिल्ह्यात 10,000हून अधिक जन्म प्रमाणपत्राचे अर्ज. त्यातील 2,759 अर्ज बेकायदेशीर देण्यात आले होते. ते रद्द करण्यात आले. सर्व अर्जांची पुनर्तपासणी करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं. किरीट सोमई यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेब कबर केंद्र सरकारच्या वतीनं तोडण्याची प्रक्रिया सुरू करावी. शिवसेना नेते राहुल शेवाळेंची केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडे मागणी. दिल्लीत भेट घेत राहुल शेवाळेंनी ही मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते. छत्रपती शहाजीराजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे या मताचे होते. मात्र त्यांना यश मिळालं नाही. संभाजी भिडे यांचं वक्तव्य.
संभाजी भिडे हे अत्यंत संशयास्पद आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व. आंब्याचं प्रकरण असो वा इतर विषय, ते नेहमी विकृत पद्धतीने भूमिका मांडतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांची संभाजी भिडेंच्या वाघ्या समाधीच्या वक्तव्यावरून टीका. वाघ्या कुत्रा दंतकथा, कवी कल्पना. इतिहासात वाघ्या कुत्र्याचं काहीही स्थान नाही. इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची प्रतिक्रिया. सरकारनं रायगडावरील वाघ्या कुत्रा स्मारक हटवावं अशीही मागणी केली. लाडकी बहीण योजनेतील महिलांची माहिती तपासण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार. नंदुरबार जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांना पाठवली पात्र महिलांची यादी. या मोहिमेसाठी महिला बालकल्याण विभागानं तयारी केली आहे. पुण्याहून कोलकात्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या 12 एप्रिलपासून बंद राहणार. एकूण 13 दिवस पुणे ते कोलकाता आणि पुणे ते संत्रागाची या रेल्वे राहणार बंद. विलासपूर विभागातील कोटरलियार स्टेशनवर 4थ्या मार्गाचं जोडणी काम सुरू झाल्यामुळे पुणे विभागातील गाड्या रद्द. नागपुरातून मुंबईत आलेल्या बांगलादेशी नागरिकाला दादरमधून अटक करण्यात आली. नागपूर हिंसाचारात बांगलादेशी नागरिकांचा सहभाग होता का, याचा तपास सुरू. नागपुरातील हिंसाचारानंतर संशयित आरोपी पुण्यामार्गे मुंबईत. नाशिकच्या सुरगाणामधील महेश पोतदार या गटविकास अधिकाऱ्याला 2 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक. लाचखोर अधिकाऱ्याला सुनावण्यात आली आहे आता 3 दिवसांची कोठडी. 1.5 लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात. क्रीडा स्पर्धेचं बिल आणि स्विमिंग पूल मान्यतेसाठी त्यांनी लाच मागितली होती. कविता नावंदे यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक आरोप. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात 4थीत शिकणाऱ्या मुलीवर 22 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार. आरोपीला पोलिसांकडून अटक. घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ. गोंदियातील सडक अर्जुनी महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा. कृषी पंपांना अपुरा विद्युत पुरवठा देण्यात येत असल्यानं शेतकरी आक्रमक. बीडच्या पाटोदा पंचायत समिती समोर शेतकऱ्यांनी खोट्या नोटा उधळल्या. पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. खोट्या नोटा उडवत शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला. नागपूरच्या सावनेर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा बागेवर कुऱ्हाड चालवली. स्थानिक औद्योगिक प्रदूषणामुळे होणाऱ्या सततच्या नापिकीला कंटाळून खापा नरसाळा गावातील 12 शेतकऱ्यांनी 3000च्या वर संत्र्यांची झाडं जमीनदोस्त केली आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 6367 झाडांच्या फांद्या धोकादायक, तर 150 पेक्षाही अधिक झाडं सुकलेल्या अवस्थेत. पालिकेकडून धोकादायक फांद्या छाटण्याचं काम करण्यात येणार. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवींची माहिती. भिवंडीतील कामवारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात. वाढत्या प्रदूषणाकडे प्रशासनाचंही दुर्लक्ष. नागरिकांना यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. गळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचाचं आंदोलन. कामं मार्गी लावण्यासाठी अधिकारी कर्मचारी पैसे मागत असल्याचा आरोप. नांदेडच्या इंजे गावातील सरपंच मुक्ताई पंचलिंगेंचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. लातूरच्या निटूरमध्ये ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचं काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू. अद्यापही योजना सुरू झाली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. ठाणे मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाणे मुक्ती दिन साजरा. यावेळी आमदार संजय केळकर यांची उपस्थिती. पुण्यात वाहतूक पोलिसांनी चक्क टोईंग व्हॅनलाच ठोठावला दंड. नियम मोडल्यानं पोलिसांनी आकारला 500 रुपयांचा दंड. पुण्याच्या शास्त्री रोडवर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. एमपीएससीच्या जागांमध्ये वाढ करण्याची मागणी. पुण्यातील व्यापाऱ्याच्या मुलासोबत आधी मैत्री आणि नंतर ब्लॅकमेल करून त्यालाच त्याच्या घरातून 33 तोळे सोनं सांगितलं चोरायला. तिघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली. भंडाऱ्यात देशी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह एकाला अटक. 1 आरोपी फरार. तुमसर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4,31,000चा मुद्देमाल जप्त.
धुळ्यातील कुख्यात गुंड टिंकू बडगुजरची पोलिसांनी धिंड काढली। काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्ते विनोद मोराणकर यांच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी टिंकूला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। गेल्या 11 दिवसांपासून रत्नागिरीत 2 तरुण समुद्री चाच्यांच्या ताब्यात। दोन्ही तरुणांसह एकूण 10 खलाशांचं अपहरण झाल्यापासून दोन्ही तरुणांबाबतची कोणतीही माहिती किंवा समुद्री चाच्याकडून कोणतीही मागणी नाही। नवी मुंबईच्या तळोजामध्ये लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून 3 वर्षीय चिमुरडीची हत्या। पोलिसांनी आरोपी मोहम्मद अन्सारीला बेड्या ठोकल्या। आरोपीनं हत्या करून मृतदेह लपवला शेजाऱ्यांच्याच पोटमाळ्यावर। जळगावमध्ये शौचालयाच्या चेंबरमध्ये अडकून पडलेल्या गायीला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश। 1 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर गाय सुखरूप बाहेर। रायगडच्या म्हसळा श्रीवर्धन मार्गावर बर्निंग कंटेनरचा थरार। ब्रेक जाम झाल्यानं कंटेनर झाडावर आदळला। अचानक लागलेल्या आगीत कंटेनर पूर्णपणे जळून खाक। चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यात सायगाटा येथे खासगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक। अपघातात 3 जण गंभीर जखमी तर 13 प्रवासी किरकोळ जखमी। नवी मुंबईच्या वाशीतील पाम बीच रोडवर चालत्या रिक्षाला आग लागली। रिक्षातून धूर येत असल्यानं पाहून एका प्रवासी महिलेनं चालकाला सतर्क केलं। आगीत रिक्षा जळून खाक झाली आहे। प्रवासी आणि चालक सुरक्षित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।